अधिक मासात आईची ओटी का भरतात माहिती आहे का? यामागे फक्त परंपरा नाही तर आईबद्दलची कृतज्ञता, प्रेम आणि आशीर्वादाची भावना दडलेली आहे. आईने आपल्या मुलीचे कन्यादान केलेले असते आणि हिंदू धर्मात कन्यादान हे सर्वात मोठे दान मानले जाते. म्हणूनच आईचे ऋण मान्य करून तिचा सन्मान करण्यासाठी अधिक मासात आईची ओटी भरली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मागचं संपूर्ण महत्त्व जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सगळ्यांना, मी रश्मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती. आज आपण एका अतिशय सुंदर आणि भावनिक परंपरेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अधिक मासामध्ये आईची ओटी भरण्याची प्रथा अनेक घरांमध्ये श्रद्धेने पाळली जाते. पण या मागचं खरं कारण आणि योग्य पद्धत अनेकांना माहिती नसते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अधिक मास म्हणजे काय? हिंदू धर्मात अधिक मासाला खूप पवित्र महिना मानलं जातं. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना साधारण 3 वर्षांनी एकदा येतो. या महिन्यात जप, दान, पूजा, व्रत आणि चांगली कामं करायला विशेष महत्त्व दिलं जातं. असं मानलं जातं की अधिक मासात केलेलं पुण्य अनेक पटीने वाढून मिळतं. तर आईची ओटी का भरावी? आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती असते. ती आपल्या मुलांसाठी आयुष्यभर निस्वार्थपणे प्रेम आणि त्याग करत असते. विशेषतः मुलीच्या आयुष्यात आईचं स्थान खूप मोठं असतं. आई आपल्या मुलीचे कन्यादान करते आणि हिंदू धर्मात कन्यादान हे सर्वात मोठं दान मानलं जातं. म्हणूनच त्या आईबद्दल आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक मासात आईची ओटी भरली जाते. ही परंपरा म्हणजे फक्त ओटी भरणं नाही, तर आईने केलेल्या त्यागाची आठवण ठेवून तिचे आशीर्वाद घेण्याची सुंदर एक पद्धत आहे. आता आईची ओटी कशी भरावी हे आपण पाहूया. सर्वात आधी आईला स्वच्छ जागेवर किंवा पाटावरती बसवावे. त्यानंतर आईच्या कपाळाला हळदी कुंकू लावावे, फूल किंवा गजरा द्यावा आणि प्रेमाने तिची ओटी भरावी. ओटी भरताना मनात श्रद्धा आणि आदर असणं सर्वात महत्त्वाचं आहे. आता आपण बघूया ओटीमध्ये काय काय द्यावे. परंपरेनुसार ओटीमध्ये हळद, कुंकू, अक्षता, नारळ, सुपारी, फळं, फुले, खारीक, बदाम आणि सुकामेवा ठेवला जातो. तसेच साडी, ब्लाऊज पीस, ड्रेस मटेरियल किंवा अजून छोटंसं गिफ्टही देता येतं. आजकाल अनेक जणी आईला आवडेल अशी वस्तू भेट देतात, जसं की पर्स आहे, मिठाई आहे, काही सौंदर्य प्रसाधने आहेत. पण लक्षात ठेवा, महत्त्व वस्तूचं नसतं तर त्यामागच्या प्रेमाचं असतं. आता आपण बघूया की कोणत्या चुका टाळायच्या आहेत. ओटी भरताना काही गोष्टी टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. घाई गडबड, फक्त दिखावा किंवा फक्त लोक काय म्हणतील म्हणून केलेली परंपरा ही तुम्ही कटाक्षाने टाळावी. ही गोष्ट श्रद्धा आणि प्रेमाने करायची असते. मनापासून केलेली छोटी ओटी ही आईसाठी खूप मौल्यवान असते. आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटत असते. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून ती आपल्या मुलांचं सुख पाहत असते. अधिक मास हा फक्त पूजा आणि व्रताचा महिना नाही, तर आई वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे. आईचे आशीर्वाद हेच खरं आयुष्यातलं सर्वात मोठं धन असतं. तर मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेतलं अधिक मासात आईची ओटी का भरावी, कशी भरावी आणि काय काय द्यावं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुमच्या घरी सुद्धा ही परंपरा पाळली जाते का आणि ती कशी पाळली जाते तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया उद्याच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद.